प्लास्टिक बॉटल्स, मग पाण्याच्या असू देत नाहीतर कोल्ड्रिंकच्या, किती सहज आपण कुठेही प्रवासाला चाललो की लगेच विकत घेतो आपण 20 रुपये अगदी छोटी कोल्ड्रिंकची बाटली 10-15 रुपये. आणि पिऊन झाल्यावर कितीही सुशिक्षित असू द्या माणूस, समजा बसमधनं प्रवास करतोय, फेकून देतो खिडकीतून बाहेर. मग ती रिकामी बाटली पडते कुठे? ती आपण रिसायकलिंगला देऊ शकलो असतो का? आपण जिथं जाणार आहोत त्या स्टेशनवर, त्या स्टँडवर कुठे रिसायकलिंगचं मशीन आहे का? मग ती रिकामी बाटली आपण बॅगमधून कॅरी करून त्या मशीनपर्यंत घेऊन जाऊ शकतो का? कोणीही विचार करत नाही. फक्त आपल्याला अडगळ होते ना, आपल्या सामानात जड होतं आहे ना, प्लास्टिकची बाटली. असं किती वजन हो त्या रिकाम्या बाटलीचं. पण मानवी प्रवृत्ती इतस्ततः अशा प्लास्टिकच्या बाटल्या रस्त्यातनं जाताना कोणीतरी अशा फेकून दिलेल्या, आणि मग एखादं वाहन त्याच्यावरनं जाऊन ती अगदी चपटी झालेली बाटली, तीसुद्धा रस्त्यात अशीच इकडून तिकडे, तिकडून इकडे, या वाहनाने तिकडे, अशी कधीतरी मग कोणीतरी ती कोपऱ्यात ढकलतं आणि रस्त्याच्या कोपऱ्यात ती चपटी झालेली बाटली पण पडून राहिलेली आपल्याला नेहमी दिसते. त्याचं कारणच असं आहे की रिसायकलिंगला जर या बाटल्या गेल्या नाहीत तर त्या पूर्णपणे नष्ट होण्यास या मोकळ्या जागांमध्ये, हवेमध्ये 700 वर्ष लागतात. मग प्लॅस्टिक नष्ट होण्यासाठी जर 700 वर्षांचा कालावधी लागत असेल तर त्याच्या वापरावर बंदी आलीच पाहिजे ना. आज कुठेही तलावात, समुद्रात इतस्ततः तुम्हाला प्लास्टिक बाटल्या नुसता खच दिसतो, खच. आता काही देशांनी नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते त्या ठिकाणी बॅरियर्स लावले, जाळ्या लावल्यात, आणि त्या समुद्राकडं जाणाऱ्या नदीच्या पाण्यातून वाहत जाणाऱ्या बाटल्या किंवा इतर असा काही मोठा कचरा तो वेगळा राहील, त्या जाळीच्या अलीकडं अडकून राहील, अशी सगळी व्यवस्था काही देशांनी केलेली आहे. आणि मग तो एका मशीन बोटद्वारे चांगल्या कंटेनरमधनं त्याची वाहतूक करून ते रिसायकलिंगच्या ठिकाणी पाठवलं जातं. अर्थात पहिल्यांदा त्याचं सॉर्टिंग होतं एके ठिकाणी आणि नंतर ते रिसायकलिंग सेंटरला पाठवले जातं. आता ह्या सगळ्यावरती तोडगा काढण्यासारखी भारत देशामध्ये कोणतीही व्यवस्था अजून तरी झालेली नाही आहे, एक्सेप्ट सम रिसायकलिंग मशीन्स. म्हणजे काही स्टेशनवरती तुम्ही या प्लास्टिकच्या बाटल्या त्या मशीनमध्ये टाकू शकता, जस्ट लाईक ATM मशीन. तुम्हाला त्यातून मग काही व्हाउचर्स बाहेर येतात, डिस्काउंटची व्हाउचर्स वगैरे, अशी काहीतरी स्कीम सुरू केलेली दिसून येते काही स्टेशनवर. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अतिरेक 2 मित्रांना सहन नाही झाला, प्रॉपर फ्रॉम हैदराबाद, सुनीत आणि चैतन्य, या दोन्ही मित्रांच्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली. ज्या पद्धतीने काही लिक्विड्स आपल्याला टेट्रा पॅकमध्ये उपलब्ध आहेत, फॉर एक्झाम्पल फ्रुटी, म्हणजे कॉमनली परचेस करता येण्यासारखा हा एक ब्रँड. अनेक लोक, अगदी लोअर मिडल क्लास म्हटलं तरी तो पण सहज फ्रुटीचं एक पॅकेट कुठेही स्टेशनवर इकडे तिकडे विकत घेताना दिसतो, म्हणून मी फ्रुटीचं उदाहरण देतो. म्हणजेच फ्रुटीसारखं लिक्विड जर या टेट्रा पॅकमध्ये विकलं जात असेल तर व्हाय नॉट ड्रिंकिंग वॉटर, अशी त्यांच्या डोक्यात एक वीज चमकून गेली. आणि मग संशोधन सुरू झालं की किती जाडीचा आपल्याला कागद वापरावा लागेल,
तो तयार करण्यासाठी रॉ मटेरियल कोणतं वापरावं लागेल, तो तयार केल्यानंतर त्याच्यामधलं पाणी हे दूषित न होता किती दिवस टिकू शकेल, आणि मग बाटलीला हा पर्याय उपलब्ध आपण करून दिल्यानंतर या प्लॅस्टिकपासून पर्यावरणाचं रक्षण नक्कीच होईल. पण याची विक्री होणार का, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, या प्लॅस्टिक बाटल्यांना आपण अल्टरनेटिव्ह देतो आहे हे आपण लोकांच्या मनावर कशा पद्धतीने बिंबवू शकतो, अशी सगळी त्यांच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झाली. आणि स्टॅबिलिटी असलेली ही दोन सुशिक्षित माणसं, सुनीत आणि चैतन्य, यांनी त्यांच्या हातात असलेला चांगल्यापैकी जॉब सोडून या संशोधनाच्या मागे पछाडून लागायचं आणि ह्याच्यामध्ये यश मिळवायचंच असं त्यांनी जे ठरवलं त्याची पूर्तता आता झाली आहे. म्हणजे जे स्वप्न त्यांनी पाहिलं या पूर्ण मानवजातीसाठी वरदान ठरणारं स्वप्न आहे. मित्रांनो, एक अमेरिकन सर्वे सांगतो की 1 मिनिटाला जगभरात 10 मिलियन प्लास्टिक बॉटल्स परचेस केल्या जातात, आयदर ऑफ कोल्ड्रिंक्स और ऑफ वॉटर. 10 मिलियन्स इज इक्वल टू 1 crore. एका मिनिटाला जर 1 करोड बाटल्या प्लास्टिकच्या परचेस केल्या जात असतील, म्हणजेच पुढच्या 10 ते 15 मिनटात त्या पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी कुठेही फेकून दिलेल्या असतील. दर मिनिटाचा हा आकडा आहे. जगाच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने जरी हा छोटा वाटत असला आकडा, तरीही 1 मिनिटाला 1 कोटी बॉटल्स, दिस इज टू मच. म्हणजे तुम्ही आम्ही आज किती सवयीचे गुलाम झालेलो आहोत हे दर्शवणारा हा आकडा आहे. कुठेतरी हा आकडा कमी झाला पाहिजे आणि प्लास्टिकच्या बॉटलचा वापर याला एक पर्याय उपलब्ध झाला पाहिजे. याच स्वप्नाने पछाडून जाऊन आज केरो वॉटर फॉर ड्रिंकिंग वॉटर, केरो पॅक, एका जाड टेट्रापॅकसारखंच मटेरियल विच इज टायटल्ड अँड नेम्ड ॲज केरो पॅक, त्याच्यामधून पाण्याचं वाटप या 2 विद्यार्थी, 2 एम्प्लॉईड पर्सन्स, संशोधक आणि मानवजातीला वरदान ठरणारे हे 2 मित्र, खरोखर यांना कडक सॅल्यूट करतो मी माझ्या चॅनलतर्फे. कारण या जगामध्ये, आजच्या युगामध्ये 91% प्लॅस्टिकच्या बाटल्या या रिसायकलिंग न होता इकडे तिकडे पडलेल्या असतात, जलसाठ्यांमध्ये त्या जातात आणि नॅनो पार्टिकल्स ऑफ प्लास्टिक आपल्याला अनेक गोष्टीतून आपल्या पोटामध्ये चाललेत. मग ते पाण्याच्याद्वारे पण जात आहेत, कारण तेच पाणी प्रकल्पांमध्ये येतं, शुद्धीकरण प्रकल्पात जातं, तिथून ते कितीही शुद्ध झालं तरी त्याच्यातले नॅनो प्लास्टिक पार्टिकल्स हे वेगळे काढता येत नाहीत. तशी कोणतीही यंत्रणा अजून तरी कार्यान्वित नाही. आणि जर याचं पूर्णपणे डिकॉम्पोजिशन व्हायला, पूर्णपणे ते मिसळून जायला मातीमध्ये वगैरे 700 वर्ष लागत असतील तर आपण याचे बळी ठरतच जाणार. त्यामुळं हे मानवजातीला वरदान ठरणारं हे जे काही संशोधन आहे ते आपल्या भारत देशात आंध्र प्रदेशमध्ये, हैदराबादमध्ये याचा वापर पण सुरू केलेला आहे, त्यांनी सप्लाय पण सुरू केलेलं आढळून येतं आहे. त्यामुळे या दोन्ही मित्रांचं खूप खूप मी अभिनंदन करतो. त्यांनी पुढं जाऊन सांगितलं आहे की हे केरो पॅक आम्ही परतसुद्धा घेतो वापर झाल्यानंतर आणि त्यांना सफिशियंट अमाऊंटसुद्धा देतो, म्हणजेच ते रिसायकल करून पुन्हा त्याच पद्धतीने पॅक वापरता यावेत. म्हणजेच रॉ मटेरियल जे काही लागतं त्याचं प्रमाण कमी व्हावं, कुठल्याही प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ही आम्ही नितांत काळजी घेत हे पॅक बनवतो आहे आणि हे उत्पादन एक यशस्वी उत्पादन म्हणून गणलं जातं आहे असंही त्यांनी आनंदाने नमूद केलेलं आहे. मित्रांनो, हा केरो पॅक याच्यातून आता तुम्ही आम्ही पाणी पिऊ शकणार आहोत.
कुठेही स्टेशनवर इकडे तिकडे केरोपॅक लवकरच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि 100% त्यांना यामध्ये यश मिळत राहो यात सदिच्छाही देतो मी. फक्त तुम्ही आम्ही आता स्वतःला सवय लावायची आहे की केरोपॅकमधलं पाणीसुद्धा शुद्ध पाणीच मिळणार आहे तुम्हाला. त्याची तुलना कुठल्याही कंपनीच्या बॉटलचे जे पाणी आपण पितो आहे, प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी जे पितो आहे, त्याला हा एक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहे. आणि याच्या अनुषंगाने जर आपण पर्यावरणाशी मैत्री करणारा एक सदस्य म्हणून, एक भारताचा नागरिक म्हणून जर काही क्षण जगवू इच्छित असो, तर नक्की हा जगण्याचा चान्स, ही जगण्याची संधी कोणीही हुकवली नाही पाहिजे. म्हणजेच या केरोपॅकमध्ये मिळणाऱ्या पाण्याला जास्तीत जास्त डिमांड मिळत राहील आणि अर्थातच प्लास्टिकच्या बाटल्या हळूहळू का होईना या बाजारातून लुप्त झाल्या पाहिजेत. बिकॉज प्लास्टिक इज व्हेरी व्हेरी डेंजरस फॉर ह्युमन हेल्थ आणि ऑफकोर्स फॉर एन्व्हायरमेंट. ज्या गोष्टीचा ऱ्हासच होऊ शकत नाही शेकडो वर्ष, 700 वर्ष, त्याच्यासाठी संपूर्णपणे 100% रिसायकलिंगला जाण्यासारखी आपण व्यवस्था उभी करू शकत नाही आहे. म्हणून त्याला अल्टरनेटिव्ह, त्याला पर्याय हा शोधलाच पाहिजे आणि हे झपाटून काम केलं आहे या 2 मित्रांनी, चैतन्य आणि सुनीत. तिरुपतीला कुटुंबियांबरोबर जाताना सुनीतला ही कल्पना सुचली की आपण एक फॅमिली जातो आहे, तर आपल्या या प्रवासामध्ये जवळपास आपण 24 ते 25 बाटल्या विकत घेतल्या आणि त्या रिसायकलिंगला न देता इकडे तिकडेच पडल्या गेल्या. आणि त्याच्या मनामध्ये याच गोष्टींनी एक ठिणगी उमटली आणि कुठल्याही संशोधनाला अशी ठिणगी उमटणं, मनामध्ये काहीतरी अशी संकल्पना येणं आणि त्या संकल्पनेचा झपाटल्याप्रमाणे पाठलाग करून त्या संशोधनापर्यंत पोहोचणं आणि मग मानवजातीच्या कल्याणासाठी स्वतः एक जबाबदार व्यक्ती म्हणून, एक जबाबदार संशोधक म्हणून कारणीभूत ठरणं, म्हणजेच स्वतःचं आणि देशाचं नाव जगाच्या नकाशावर कोरत जाणं, हे या संशोधकांनी सिद्ध केलं आहे. म्हणून पुन्हा एकदा विनीत आणि चैतन्य या दोन्ही मित्रांना कविप्रवीज शो यूट्यूब चॅनल तर्फे कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. मित्रांनो, हा नवसंशोधनाचा प्रकार, केरोपॅकमध्ये पाणी मिळणार. इवन तुमच्या 5 लिटरच्या केरोपॅकच्या पाण्याच्या त्या बॉक्सला एक टॅपसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला जसे आपल्या प्लास्टिकच्या कंटेनरला डिस्पेन्सर आपण लावलेले असतात, तुम्ही आजकाल पाण्याचे जार सगळीकडे आहेत, ऑफिसमध्ये आहेत, 40 रुपये वगैरे 24 तासाला ते घेतात. त्याला जसं काही टॅपची सिस्टीम असते, त्याच पद्धतीने केरोपॅकलासुद्धा ते अशी टॅप केली आहेत त्यांनी. त्यामुळं हँडल करायला, पाणी घ्यायला अतिशय सोपं जाणार आहे. म्हणूनच मला असं वाटतं की हे संशोधन एक यशस्वी संशोधन आहे आणि हे दोघं या क्षेत्रामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून नक्कीच नाव कमवत आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा पण मी अर्पण करतो. आणि या व्हिडिओमध्ये या नवसंशोधनाच्या बाबतीतली माहिती आपणास कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगाल. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह. मग तो कशाही पद्धतीचा असेल, फ्रॉम लॉट ऑफ व्हरायटी ऑफ कविप्रवीज शो यूट्यूब चॅनल. ज्या काही आपल्या पद्धती आहेत, जितके म्हणून सेगमेंट आहेत, त्या सेगमेंटपैकी काही ना काही घेऊन लवकरच दुसऱ्या व्हिडिओत तुम्हाला भेटायला मी उत्सुकच असतो. धन्यवाद.